मुंबई महापालिका ठेवी मोडणारे 81,449 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवींपैकी 36,623 कोटी रुपये प्रकल्पांसाठी वापरणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे। मुंबई महापालिकेची एकूण ठेवी 81,449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहे। त्यापैकी 44,826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यानं पालिकेला मोडता येणार नाही। मात्र उर्वरित 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट झालंय। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। उमेश, पालिका आपल्या ठेवी मोडणार आहे। शुभम, नक्की जर आपण पाहिलं तर आज अर्थसंकल्प जो आहे तो महानगरपालिकेचा सादर झालेला आहे आणि यामध्ये जवळपास 36,000 कोटीच्या ठेवी ज्या त्या मोडल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर आपण हा सगळा गेल्या 3.5 वर्षाचा हा संपूर्ण कार्यकाळ पाहिला तर सातत्याने ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे याच्याकडून सातत्याने हे आरोप केले जात होते की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या 90,000 कोटीच्या ठेवी आहेत यावरती भारतीय जनता पक्ष आणि इतर जे त्यांचे सहकारी पक्ष त्यांचा डोळा आहे आणि हे आरोप सातत्याने महानगरपालिकेच्या निवडणुका आधी आणि प्रचारामध्ये देखील करण्यात आले। आणि आता ज्यावेळेस हा अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळेस जवळपास 36,000 कोटीचा निधी वापरला गेला असल्याचं जी आहे ती माहिती मिळते। त्यामुळे विरोधक जे आरोप करत होते ते खरे वाटतात का ह्या सभाबाबत देखील आता चर्चा सुरू झाली। मात्र जर एकूण हा सगळा विकास निधी पाहिला तर वेगवेगळ्या कामांसाठी महानगरपालिकेचा खर्च केलेला, खास करून ज्या मुंबई महानगरपालिकेच्या अखाद्यरित्या ज्या काही योजना सुरू आहेत। उमेश, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।